महात्मा गांधींचे सेवाग्राम व विनोबा भावेंचे पवनार या दोन्ही गावांच्या मध्ये आर्वी रोडला पिंपरी मेघे हे गाव सिंधुताईंचे म्हणजेच चिंधीचे माहेर आणि नवरगाव फॉरेस्ट हे त्यांचे सासर। वयाच्या 9व्या वर्षी पिंपरी मेघे येथे सिंधुताई सपकाळ यांनी प्राथमिक शाळेत पहिल्या इयत्तेत शिकायला सुरुवात केली। शाळेत जायला त्यांच्या आईचा जरी विरोध असला तरी त्यांच्या वडिलांचा म्हणजेच अभिमानजी साठे यांचा त्यांना पाठिंबा होता। वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी 4थीची परीक्षा दिली आणि काही दिवसातच त्यांचे लग्न झाले। कुमारी चिंधी अभिमानजी साठे आता सौ चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाल्या आणि पिंपरी मेघे माहेर सोडून नवरगाव फॉरेस्ट या गावी आल्या। सासरी गेल्यानंतर चिंधाबाईंच्या लक्षात आले की तेथील एक बडेप्रस्थ श्रीमंत दमडाजी आसटकर यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटने 35 एकर जमीन स्वतः वाहितीत राहून खायला दिली होती, पण तिथला गरीब मात्र भूमिहीन होता। दमडाजी आसटकर यांना फॉरेस्ट डिपार्टमेंट तर्फे राहायला चाळही बांधून मिळाली होती, पण गरिबांना साधा लाकडाचा एक छोटा तुकडा सुद्धा मिळत नव्हता। दमडाजी आसटकर यांना स्वतःचे शेणखत 35 एकरात टाकून डबल उत्पन्न काढायचा अधिकार होता, पण गरिबांचे शेणखत त्यावेळी 40,000ला फॉरेस्ट डिपार्टमेंट लिलाव करायचे आणि हा लिलाव वर्धा येथील बडेप्रस्थ श्रीमंत झळके हेच घ्यायचे। एकेका गरिबाचे 20-20 ट्रक शेणखत फॉरेस्ट डिपार्टमेंटने लिलाव करावे आणि गरिबांना साधी शेण गोळा करण्याची मजुरी सुद्धा मिळू नये ही गोष्ट चिंधाबाईंना स्वस्त बसू देत नव्हती आणि म्हणूनच ही 4 इयत्ता शिकलेली मराठमोळी स्त्री कमरेला पदर खोचून संपूर्ण आदिवासी आणि दीनदुबळ्या गवळी बांधवांना पाठीशी घालून तिच्या आयुष्यातला पहिला लढा द्यायला सज्ज झाली आणि हा लढा ती जिंकली आणि पिढ्यानपिढ्यांचा सरकारला दिलेला तोंडचा घास गरिबांच्या पुढ्यात आला। 40,000 रुपयांचे शेणखत आता गरिबांना मिळू लागले। या उठावाला कित्येक वर्ष झाल्यानंतर सुद्धा बोलो चिंधाबाई की जय असे म्हणून शेणखताचा पहिला ट्रक भरला जायचा। या विजयामुळे चिंधाबाईंना गरिबांचे आशीर्वाद तर मिळत होते, पण दमडाजी आसटकराच्या मनात मात्र चिंधाबाईच्या विरोधात आग धुमसत होती। या लढ्यामुळे दमडाजीला फॉरेस्ट डिपार्टमेंटने दिलेल्या शेताची फाळणी झाली। त्याच्या शेताचे छोटे छोटे तुकडे करून ते थोडे थोडे आदिवासींना वाटण्यात आले। त्याच्यासाठी बांधलेल्या चाळीत सुद्धा त्याला राहायला बंदी घातली गेली। त्यामुळे दमडाजी आसटकर चिंधाबाईचा बदला घेण्याची वाटच बघत होता। या कालावधीतच चिंधाबाईंना 3 मुले झाली होती आणि आता 4थ्यांदा त्यांना दिवस गेले होते। त्यांचे 9 महिने भरले होते आणि एवढ्यातच दमडाजीने डाव साधला। त्याने चिंधाबाईच्या नवऱ्याला सांगितले की तिला जे दिवस गेले आहेत ते त्याच्याकडून गेले आहेत। झाले। समोरच्या रस्त्यावरून चिंधाबाई डोक्यावर पाण्याने भरलेली एकावर एक ठेवलेली 3 भांडी घेऊन येत असल्याचे त्यांच्या पतीने बघितले आणि दारात उभे राहून जोर जोरात ओरडून तिच्यावर आरोप करू लागले की हा तुझ्या पोटात असलेला गर्भ माझा नाही, तो दमडाजीचा आहे। हे शब्द उकळत्या तेलाप्रमाणे चिंधाबाईंच्या कानात शिरले आणि त्या डोक्यावरील पाण्याने भरलेल्या भांड्यासोबत खाली कोसळल्या। त्यानंतर काय झाले त्यांना कळलेच नाही। मध्यरात्री जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांचं भरलेलं पोट रिकामे झाले आहे। बेशुद्ध अवस्थेतच त्यांचे बाळंतपण झाले होते। त्यांना मुलगी झाली होती। चिंधाबाई बेशुद्ध झाल्यानंतर त्यांच्या पतीने त्यांच्या पोटावर लाथा मारल्या होत्या आणि त्यांना ओढत ओढत गाईच्या गोठ्यात टाकले होते। चिंधाबाई मुलीला घेऊन जवळच वाहत असलेल्या ओढ्यावर गेल्या। मुलीची नाळ कापण्यासाठी काहीच साधन नसल्यामुळे त्यांनी मुलीला वाकडे झोपवले व जोर जोरात दगड आपटून नाळ तोडली व खड्डा करून पुरून टाकली। रक्ताने भरलेल्या बाळाला त्यांनी ओढ्याच्या गार पाण्याने धुतले, स्वतः आंघोळ केली आणि परत गाईच्या गोठ्यात येऊन बसल्या। सकाळ झाली होती। लोक कामाची घाई करत होते आणि चिंधाबाई मात्र काही खायला मिळते का म्हणून घराकडे आशेने बघत होत्या। घरातील सगळेजण 4 भाऊ 3 जावा सासू व मुलंबाळ एकत्र बसून जेवत होते, पण चिंधाबाईंना मात्र कुणी खा म्हणाली नाही। असे 9 दिवस आणि 9 रात्री त्यांनी घालवल्या, पण 10व्या दिवशी मात्र त्यांना वाटू लागले की या जगात जगायचा त्यांना अधिकारच नाहीये आणि त्यांनी ठरवले की आज मरायचंच। रात्र झाली। गाव शांत झोपला होता। त्यांनी मुलीला हृदयाशी घट्ट धरले। डोंगराचा प्रचंड कडा त्यांची वाट पाहत होता। त्यांनी मुलीच्या कोवळ्या गालावरती त्यांचे ओठ टेकवले। त्यांचे अश्रू बाळाच्या अंगावर पडले आणि बाळाने हंबरडा फोडला। चिंधाबाईंच्या आश्चर्याला पारावर उरला नव्हता, कारण जन्म झाल्यापासून बाळ रडलेच नव्हते। जणू काही परिस्थितीची जाणीव होऊन तिनेही मौन पाळले होते। पण आज मात्र चिंधाबाईंच्या गळ्यातील काळे मणी हाताच्या मुठीत पकडून ती टाहो फोडून जणू काही जाबच विचारत होती की सांग
सांग, तुला काय अधिकार आहे मला टाकून मरायचा? निदान माझ्यासाठी तरी जग. आणि त्याच क्षणाला आत्महत्येचे खुळचट विचार चिंधाबाईंच्या मनातून पळून गेले. त्यांनी बाळाला छातीशी घट्ट धरून सांगितले की यापुढे मी फक्त माझ्या ममतासाठीच जगेन. हो, याच वेळी त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव ठेवले ममता. चिंधाबाईंना खूप भूक लागली होती. इतक्यात एक कुत्रा तोंडामध्ये कसली तरी पुडी घेऊन आला आणि चिंधाबाईंसमोर ती ठेवून गेला. चिंधाबाईंनी ममताला खाली ठेवले व पुढे उघडून पाहिले तर त्यात कसले तरी पीठ होते. चिंधाबाईंना वाटले की याची भाकरी करून खावी, पण त्यांच्याकडे भाकरी बनवण्यासाठी काहीच नव्हते. पण म्हणतात ना, पोटाला लागलेली भूक उपायही सुचवते. चिंधाबाईंनी पळसाच्या पानाचा एक द्रोण करून त्यात ओढ्याचे पाणी घेतले आणि ज्या कागदात पीठ होते त्यातच ते भिजवले व भाकरी बनवली. हिवाळा असल्यामुळे शेक घेण्यासाठी कुणीतरी लाकडं जाळत ठेवली होती. त्या धगधगत्या निखाऱ्यावरच ती भाकरी भाजली आणि त्या अमृतासारखे अन्न खाऊन पोटभर पाणी पिऊन चिंधाबाई झोपून गेल्या. चिंधाबाईंना जेव्हा जाग आली तेव्हा त्या ट्रकमध्ये होत्या. ट्रकमधील माणसांनी त्यांच्या तोंडावर भरपूर पाणी शिंपडल्याने त्यांना जाग आली होती. त्यांच्या ममताला त्यांच्या पोटावर बांधले होते. ती रविवारची रात्र होती. हळूहळू चिंधाबाईंच्या लक्षात सगळी परिस्थिती आली. 10 दिवसांची उपाशी असल्याने गुरुवारच्या रात्री निखाऱ्यावरची भाकरी खाऊन त्या जे झोपल्या होत्या ते त्यांना आता 2 दिवसानंतर जाग आली होती. 2 दिवस त्यांचे काय झाले, त्यांच्या मुलीला कोणी सांभाळले, त्यांना काही माहिती नव्हते. नंतर ट्रकवाल्या भैयाने सांगितले की ते जेव्हा जंगलातून लाकडे घेण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांच्या बॉसने आणि एका माणसाने त्यांना अडवून आणि 50 रुपये देऊन सांगितले की गावात एक भिकारीण आली आहे, तिची डिलिव्हरी झाली आहे आणि इथे तिचे कोणी नातेवाईक नाहीयेत, तर तिला इथून घेऊन जा. चिंधाबाईंच्या लक्षात आले की त्यांच्या नवऱ्यानेच त्यांना ट्रकमध्ये घातले होते. चिंधाबाईंच्या सांगण्यावरून ट्रकवाल्याने त्यांना पहाटे वर्ध्याला आर्वी नाक्याजवळ उतरवले. त्या दिवसभर एका झाडाखाली बसून होत्या. शेवटी एका रिक्षावाल्याने दया येऊन त्यांना कुठे जायचे आहे असे विचारले व एकही पैसा न घेता भाट्याच्या दुकानाजवळ पोहोचवले. तिथे चिंधाबाईची आई उभी होती. ती चिंधाबाईंना पाहताच रडू लागली. पण चिंधाबाईंची अवस्था बघून नव्हे तर चिंधाबाईंनी त्यांच्याकडे येऊ नये म्हणून. चिंधाबाईंनी तिथून निघून जावे म्हणून ती त्यांच्यावर ओरडू लागली की तुझा नवरा तुझी मुलगी त्याची नाहीये म्हणतोय, त्यामुळे तू इथून निघून जा. वाटल्यास रेल्वे लाईनवर जाऊन मर, पण माझ्याकडे येऊ नकोस. हे ऐकून चिंधाबाईंना खूप वाईट वाटले, पण जखमी परिस्थिती हाताळणे भाग होते. उरलं सुरलं बळ एकवटून चिंधाबाई आईला म्हणाल्या, आई, मी नाही येत तुझ्याकडे, पण आज मला काहीतरी खायला दे ग, भूक लागलीये बघ. तेव्हा रात्रीच्या ज्वारीच्या कण्या डब्यातून काढून आईने चिंधाबाईंना दिल्या. मुलाची भाकरी बांधावी लागते म्हणून तो डबा मात्र आईने काढून घेतला. चिंधाबाईंनी त्या कण्या एका फडक्यात बांधून घेतल्या, जे फडके त्या त्यांच्या मुलीच्या शीसाठी वापरायच्या. त्या कण्या घेऊन चिंधाबाई तिथून निघून गेल्या. एक आई घरी सर्व असूनही आपला पोटचा गोळा देशोधडीला पाठवित होती. चिंधाबाईंना विचारणारे कोणीच नव्हते आणि याच क्षणी त्या चिंधीच्या सिंधू बनल्या. चालता चालता रात्रीचा 1 वाजला आणि सिंधुताई वर्ध्याला सरकारी दवाखान्यात घुसल्या. त्यांच्या शरीरात बाळंत रोगाने घर केले होते. डॉक्टरांनी त्यांना ताबडतोब भरती करून घेतली. 12व्या वर्षी सिंधुताईंचे लग्न झाले होते आणि आज वयाच्या 22व्या वर्षी त्या संसारातून मुक्त झाल्या होत्या. आईने दिलेले शिळे नासके अन्न खाताना पाहून तिथल्या एका सिस्टरने ते अन्न बाहेर गटारात नेऊन टाकले आणि 4.5 पोळ्या व भेंडीची भाजी असे सिंधुताईंना पोटभर खायला दिले. पोट भरल्याने आज त्यांना झोप सुद्धा छान लागली. 16 दिवस औषधांचा मारा सुरू होता. रात्रंदिवस आराम मिळत होता. त्यामुळे आता त्यांची तब्येत सुधारू लागली होती. पण पुन्हा वनवासाचा दिवस आला. तब्येत ठीक झाल्यामुळे त्यांना आता दवाखान्यातून जाणे भाग होते. त्यांनी दवाखान्याचे कपडे परत दिले आणि स्वतःचे फाटके लुगडे गुंडाळले आणि पुन्हा एकदा त्यांची भ्रमंती सुरू झाली. दवाखान्यात ठरल्या वेळी खायला मिळायचे, त्यामुळे सवयीप्रमाणे त्याच वेळी सिंधुताईंना सपाटून भूक लागायची. एके दिवशी अशीच त्यांना भूक लागली होती. एका मंदिरासमोर झाडाखाली फडके टाकून त्यांनी मुलीला त्यावर ठेवले आणि डोळे मिटून त्यांनी गाणे म्हटले. जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या मुलीच्या अंगावर 5-10 पैशांची बरीच नाणी होती. जीवनातली पहिली भीक 2.5 रुपये त्यांना मिळाली होती. आता काहीतरी घेऊन खावे असे त्यांना वाटले. तिथेच एक बाई फुटाणे विकत बसली होती. सिंधुताईंनी तिच्याजवळ जाऊन फुटाणे मागितले. तसेच त्या बाईने हरवल्याचा शोध लागावा अशा तऱ्हेने विचित्र नजरेने सिंधुताईंकडे बघितले. रिक्षाला हात दाखवला आणि सिंधुताईंना जबरदस्ती रिक्षात बसवून रिक्षा तिच्या घरी घ्यायला सांगितली. रिक्षा गरीब वस्तीत येऊन ठेपली.
म्हातारीने सिंधुताईंना तिच्या घरात नेलं आणि झोपडीचं दार बंद करून टाकलं. झोपडीत अंधार होता. बाहेर पावसाने थैमान मांडले होते आणि म्हातारी जवळच बसून वेड्यासारखी बडबडत होती. सिंधुताईंना काही कळत नव्हते. ती सिंधुताईंना विचारत होती की तू तुझी सुटका कशी करून घेतलीस? तुला त्यांनी तिरडीवर बांधून टाकले होते, तुझ्या बाळाला तुझ्या पोटावरच ठेवले होते, आणि तू कुठून कशी आलीस? तुझ्या अंगावर नवं पातळ होतं, त्याचे काय केलेस? जाऊ दे, मी तुला नवीन घेऊन देईन. पण सते, आता घराबाहेर पडायचे नाही, नाहीतर ते लोक तुला परत तसंच बांधून नेतील. नंतर सिंधुताईंना बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. म्हातारीला सरस्वती नावाची एक मुलगी होती, जिला ती सती बोलवायची. मुलीला दूर करायचे नाही म्हणून म्हातारीने कुठला तरी भटका जावई पत्करला होता. सतीला एक मुलगी होऊन 15 दिवस झाले होते. एक दिवस म्हातारी कामावरून घरी आली तर तिला सती आणि तिचे बाळ विषारी द्रव पिऊन हे जग सोडून गेलेले दिसले आणि होतं नव्हतं ते सगळं घेऊन जावई फरार झाला होता. म्हातारीला खूप मोठा धक्का बसला. ती वेडी झाली. मुलीचे प्रेत उचलू देत नसल्याने शेजारच्या लोकांनी तिला घरात कोंडलं आणि म्हातारीची सती कायमची निघून गेली. म्हातारी अर्धवट वेडी होती. ती शुद्धीत असल्यावर बंगल्यावर जाऊन भांडी घासायची, कपडे धुवायची, कधी फुटाणे विकायची. आणि असेच एकदा फुटाणे विकताना सिंधुताई तिच्या समोर आल्या आणि सती समजून ती त्यांना घरी घेऊन आली. म्हातारी सिंधुताईंना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत होती. सते सते म्हणून अंगावरून हात फिरवत होती. म्हातारीला तिची सती मिळाली होती आणि सिंधुताईंना त्यांची आई. हे सुख अनुभवताना 7 महिन्यांचा काळ कसा गेला कळलेच नाही. पण इथेही सिंधुताईंची नशिबाने पाठ सोडली नाही. तो भयानक दिवस उगवला आणि एकच अटॅक येऊन म्हातारी देवाघरी निघून गेली. सिंधुताईंना घरमालकाने धक्के मारून खोलीबाहेर काढले. म्हातारीचे नातेवाईक अंगावरचे दागिने काढेल म्हणून सिंधुताईंना म्हातारीच्या जवळ येऊ देत नव्हते. त्यांना बाहेर घालवण्याच्या निमित्ताने त्यांच्या छातीला हात घालत होते. शेवटी दुरूनच सिंधुताईंनी या आईचा निरोप घेतला आणि त्या पुन्हा चालायला लागल्या. सिंधुताईंच्या समोर पुन्हा एकदा अंधार पसरला होता. त्या उघड्यावर पडल्या होत्या. आता त्या फक्त वनवासी होत्या. सकाळी 10 पासून बाहेर पडलेल्या सिंधुताई चालत चालत संध्याकाळी 6:30 वाजता वर्धा स्टेशनवर पोहोचल्या. सुरुवातीला ओली बाळंतीण असताना बाहेर पडलेल्या सिंधुताईंची कीव वाटून, गरजू समजून माणसे 4-10 पैसे देत होते. पण आता परिस्थिती वेगळी होती. 10 महिने त्यांच्या माऊलीने खाऊ पिऊ घातल्याने सिंधुताईंची अंगकांती उजळली होती. बांधा डौलदार दिसत होता. त्यामुळेच येता जाता प्रत्येकाच्या विषारी नजरा त्यांच्या शरीराला स्पर्शत होत्या. सिंधुताईंना गुदमरल्यासारखे वाटायला लागले. हे सगळे टाळण्यासाठी त्या स्टेशनात थांबलेल्या गाडीत चढून एका कोपऱ्यात जाऊन बसल्या. विना तिकीट प्रवास सुरू झाला. आज त्यांना त्यांच्या आजीची आणि वडिलांची म्हणजेच अण्णांजीची खूप आठवण येत होती. त्या दोघांनी सिंधुताईंवर खूप प्रेम केलं होतं. मरायच्या 4 दिवस आधी त्यांचे वडील सिंधुताईंना भेटायला सासरी आले होते. त्यांना पुरणपोळी खूप आवडायची म्हणून सिंधुताईंना वाटले त्यांच्यासाठी पुरणपोळी बनवावी. पण सासू संपूर्ण सामानाला कुलूप लावून बाहेर निघून गेली होती. जाऊ बोलत नव्हती. शेवटी सिंधुताईंच्या चुलत नंदेने त्यांना थोडासा गुळ आणि डाळ आणून दिली आणि सिंधुताईंनी वडिलांसाठी पुरणपोळी बनवली. वडील ताटावर बसले. आपल्या मुलीची अशी परिस्थिती बघून त्यांना रडू आले. दोघेही बापलेक रडत होते. सिंधुताई या अण्णांजींच्या दुसऱ्या पत्नीपासून झालेली मुलगी. त्यांची पहिली पत्नी 2 वर्षाचा मुलगा आणि 6 महिन्यांची मुलगी मागे ठेवून देवाघरी निघून गेली होती. मुलं मोठी झाल्यावर दोघांचीही लग्न ठरली. पण लग्नघटिका 15 दिवस राहिली असताना मुलगा आणि मुलगी दोघेही अचानकच आणि एकाच वेळी 6 तासाच्या अंतराने मरण पावली. त्यावेळी अण्णांजी वेडेपिसे झाले होते. त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या भावाने त्यांचे लग्न सिंधुताईंच्या आईशी लावून दिले. पण या दुसऱ्या बायकोने कधीही नवऱ्याला समजून घेतले नव्हते. असे हे वडील सिंधुताईंना समजावत म्हणाले, तू खूप मोठी होशील. कोणत्याही परिस्थितीत डगमगू नकोस. संकटाला धैर्याने तोंड दे. अन्यायावर तुटून पड. मी जरी मेलो तरी माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असेल. सिंधुताईंना धीर देऊन अश्रू भरल्या डोळ्यांनी अण्णांजींनी सिंधुताईंना निरोप दिला आणि तिसऱ्याच दिवशी ते देवाघरी गेले. सिंधुताईंना आज हे सगळे डोळ्यासमोर दिसत होते आणि एवढ्यात कोणीतरी मलकापूर मलकापूर असे ओरडले आणि सिंधुताई स्वप्नातून जाग्या झाल्या. लहानपणी एकदा आईच्या मागे लागून जाळीच्या देवाला गेलो होतो, ते हेच मलकापूर आहे हे सिंधुताईंच्या लक्षात आले. त्या गाडीतून खाली उतरल्या आणि लोकांसोबत चालू लागल्या. पण टीसीने त्यांना ओळखलेच आणि तिकीट दाखवायला सांगितले. सिंधुताईंनी खरे काय ते सांगून टाकले. टीसीला त्यांची दया आली. सिंधुताईंना जाळीच्या देवाला जायचे आहे हे ऐकताच
टीसीच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. त्यांनी 16.5 सिंधुताईंना दिले आणि सोबत हमालही दिला आणि त्याला सिंधुताईंना व्यवस्थित गाडीत बसवून द्यायला सांगितले. सिंधुताईंना बरे वाटले. त्यांनी टीसीला नाव विचारले असता ते म्हणाले, चक्रधर स्वामींना माझा दंडवत सांगा, हाच माझा पत्ता आहे. दुपारची वेळ होती. सिंधुताई जाळीच्या देवाला पोहोचल्या. देवाला हात जोडून सभामंडपात एका कोपऱ्यात येऊन बसल्या. डोळे मिटून घेतले आणि देवाला विचारले, आता मी कुठे जाऊ? मला आता तूच मार्ग दाखव. नकळत त्यांचा डोळा लागला आणि त्यांना स्वप्न पडले. पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसलेली कृश व्यक्ती सिंधुताईंना जवळ बोलवत होती. त्या उठल्या आणि जवळ जाऊ लागल्या. तसा त्यांना जमिनीतून एक स्पष्ट आवाज आला, तू खानदेशात निघून जा. देवाची प्रार्थना संपली आणि धडाडून नगारा वाजला. त्या नगाराच्या आवाजाने सिंधुताईंना जाग आली. त्यांनी समोर बघितले तर 2-4 साधू आपले सामान आवरून निघत होते. सिंधुताईंनी त्यांना भीतच विचारले की ते कुठे जात आहेत, तर ते म्हणाले खानदेशात. सिंधुताई ताडकन उठल्या, कारण त्यांना खानदेशात जायची आज्ञा झाली होती. बाबांना विनंती करून सिंधुताई त्यांच्याबरोबर खानदेशात जायला निघाल्या. तिथली वाधवदा, सावदा, फैजपूर ही गावे त्यांनी बघितली. त्याच दरम्यान फैजपूर येथील मठपती महंत राजधर बाबा पुजदेकर यांना स्वप्न पडले होते. दृष्टांत दिला होता की सिंधुताई तिकडे आली आहे, तिला मंदिरातच ठेवून घ्या. आणि म्हणून फैजपूर येथील दत्त मंदिरात सिंधुताईंना प्रवेश मिळाला, जिथे त्यांनी 3 वर्ष काढली. तिथे पूज्य राजधर बाबा आणि त्यांची बहीण तपस्विनी सुभद्राबाई पुजदेकर यांनी ममताची खूप काळजी घेतली. पण नंतर थोडे खटके उडू लागल्यामुळे सिंधुताईंनी फैजपूरमध्ये भाड्याने खोली घेतली व त्या तिथे राहू लागल्या. ममता मात्र मंदिरातच राहत होती. खानदेशात सिंधुताईंच्या जगण्याचे साधन होतं ते म्हणजे देवाचे भजन. कधी देवळात, कधी स्टेशनवर, कधी रस्त्यावर, तर कधी महिला मंडळात जाऊन त्या गायच्या. त्यातूनच 4 पैसे त्यांना मिळू लागले होते. पोटापुरता पैसा मिळू लागला आणि पुन्हा कोणावर अन्याय होतोय का ह्याचा त्यांनी शोध सुरू केला. सौराष्ट्र, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश त्या फिरल्या आणि फिरता फिरता त्या विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यात येऊन पोहोचल्या. इथे अन्यायग्रस्त जमात त्यांना मिळाली. आता दुसरा लढा द्यायला त्या सज्ज झाल्या. चिखलदरा इथला परिसर अभयारण्य टायगर प्रोजेक्ट म्हणजेच व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाला होता. त्यामुळे गायींनी तिथे राहू नये असा तिथला नियम होता. तिथल्या लोकांना धूळघाटीतील जंगल विभाग द्यायचे शासनाने कबूल केले होते. पण मेळघाटातील हिरवा चारा सोडून धूळघाटीतील धूळ पत्करायला लोक तयार नव्हते. हे वनातील रहिवाशी आपल्या गायी गुरे घेऊन तिथे हलण्यास तयार नाहीत हे लक्षात येताच त्यांना टायगर प्रोजेक्टचे लोक अमानुष वागणूक देऊ लागले. माणुसकीला शोभणार नाही अशा घटना तिथे घडू लागल्या. कधी ते माणसांच्या मिशा कचाकच उपटत होते, तर कधी पैसे देत नाही म्हणून छातीवर बंदुकीचा दस्ता लगावत होते, तर कधी लाथा घालत होते. एकदा तर फॉरेस्टच्या लोकांनी कोहा नावाच्या गावावरून 132 गायी हाकलत आणल्या होत्या आणि चिखलदरा येथे तारेच्या कुंपणात सलग 3 दिवस कोंडल्या होत्या. या कोंडवाड्यात एका गायीचे वासरू मरून पडले. पोटचा गोळा मरून पडताच गायी चवताळली आणि तिने तारेवरून बाहेर उडी मारली. काटेरी कुंपणामुळे तिची कातडी फाटून ती रक्तबंबाळ झाली. पण तशीच ती तिथून 6 मैल दूर असलेल्या वैराट गावी गेली आणि ज्या टायगर प्रोजेक्टच्या अधिकाऱ्याने कोंडवाड्यात गायी कोंडल्या होत्या त्याच्या दारात जाऊन तिने तिचे प्राण सोडले. हे पाहून सिंधुताईंच्या रक्ताचा कणन कण उसळायला लागला होता आणि गोमातेच्या त्या प्रेताला साक्षी ठेवून त्यांनी गायींना चारा आणि वनवासींना निवारा मिळवून देण्याची शपथ घेतली. आता 84 गावच्या लोकांना, दीनदुबळ्या वनवासींना त्यांना न्याय मिळवून द्यायचा होता. त्या दुसऱ्याच दिवशी 2 आदिवासींचे शिष्टमंडळ घेऊन मुंबईला मंत्रालयात आल्या. सोबत एक तरुण वकीलही होते. चिखलदऱ्याच्या DFO साहेबांनी सिंधुताईंना 15 दिवसांची मुदत दिली होती. जर या 15 दिवसात काही आदेश आला नाही तर ते एकेका गायीला गोळ्या घालणार होते आणि या 15 दिवसातले आता फक्त 4च दिवस सिंधुताईंच्या हातात होते. हे सगळे विचार डोक्यात सुरू असतानाच सिंधुताई मंत्र्यांच्या केबिनमध्ये घुसल्या. तिथे 17 जण बसले होते. सिंधुताईंनी अर्ज काढून टेबलावर ठेवला आणि वन मंत्र्यांना चिखलदऱ्यास जीवनदान देण्यास सांगितले. यावर अभयारण्यात आमचे 65 वाघ आहेत, तेव्हा चिखलदऱ्याबाबत मला काहीही करता येणार नाही. उलट तुम्ही त्या सर्व लोकांना घेऊन धुळघाटीला जा, असे वनमंत्री म्हणाले. हे ऐकून सिंधुताईंचे डोके फिरले. त्यांचा आवाज वाढला. त्यांनी वनमंत्र्याजवळ जाऊन वाघासारखी डरकाळी फोडली आणि त्या म्हणाल्या, साहेब, तुमचे वाघ फक्त 65 आहेत, पण माझ्या गायी 5000 आहेत. तुमच्यापेक्षा माझा आकडा मोठा आहे आणि शासनाचं धोरणच आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय. त्या पुढे म्हणाल्या,
जर योग्य निर्णय घेतला गेला नाही तर त्या चिखलदऱ्याला जाऊन त्यांच्या सैतान रूपी ऑफिसरांसकट ते ऑफिस पेटवून देतील. सिंधुताईंनी मागणी केली की त्यांच्या वनवासींना धारणी भागातील जमिनी मिळाव्यात. त्यांना छोटे छोटे घरकुल बांधून दिले जावेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची, प्यायच्या पाण्याची व्यवस्था केली जावी आणि हे सर्व अंमलात येत नाही तोपर्यंत वन खात्यांनी वनवासींना त्रास देऊ नये असे प्रत्येक ऑफिसरला कळवावे. आणि यानंतर खरोखरच 84 गावांना जीवनदान मिळाले. तिथल्या 5000 गायींना आता मोकळेपणाने चारा खाता येऊ लागला. सिंधुताईंनी त्यांच्या जीवनातली दुसरी लढाई सुद्धा जिंकली. त्या हजारो दिनदुःखी वनवासींच्या आई झाल्या. चिखलदऱ्याची माणसेही आता सिंधुताईंना जपू लागली. असेच एकदा एका गवळ्याचे अस्वलाने डोळे फोडल्यामुळे सिंधुताई थेट दिल्लीला गेल्या व त्यावेळेसच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना तिथल्या डोळे फोडलेल्या अनेक व्यक्तींचे फोटो दाखवून त्यांनी न्याय मागितला. व्याघ्र प्रकल्पाचे उद्घाटन करायला इंदिराजी मेळघाटला आल्या होत्या, त्यामुळे त्यांना तिथल्या लोकांची तोंड ओळख होती. त्यांनी ताबडतोब सूत्रे हलवली आणि आदिवासींना मोबदला मिळायला लागला. याआधी कोंबडे मेले, गायी मेली, म्हैस मेली तर पैसे मिळायचे, पण माणसांची नोंद कुठेच नव्हती. हीच नोंद सिंधुताईंनी दिल्लीला जाऊन करवून घेतली. या काळात त्यांची ममता मात्र फैजापूर येथील दत्त मंदिरातच राहत होती. दिल्लीला जायच्या आधी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे 9 मेला सिंधुताईंनी ममताला मंदिरातून आणून आदिवासींच्या गावात सोडून दिले होते व त्या दिल्लीला गेल्या होत्या. त्या दिल्लीत असताना ममता बैतूल जिल्ह्यात भेसदई तालुक्यात नदीत बुडून गेली होती. तिला बाहेर काढल्यावर तब्बल 16 तासांनी तिला शुद्ध आली होती. 6 दिवसांनी सिंधुताई दिल्लीहून परत आल्या. ही घटना घडल्यावर 2 दिवसांनी ममता बोलू तर लागली होती, पण नंतर तिच्या मेंदूत पाणी झाले. तिला डोळ्यांनी कमी दिसायला लागले. फुफ्फुसात नदीचे पाणी गेल्यामुळे तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. सिंधुताईंनी तिला उपचारासाठी मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये भरती केले. डॉक्टरांनी ममताला पाणी देण्यास मनाई केली होती, पण तरीही ममताने सिंधुताईंना, तू लहानपणी मला अंगावरचं दूध पाजलंस ना, मग आज मला फक्त 1 घोट पाणी दे ना ग आई, असे म्हणताच सिंधुताईंमधील आईचा जीव कासावीस झाला आणि त्यांनी ममताला पाण्याचा तांब्याच दिला. ममताने ते पाणी प्यायले, मात्र त्यामुळे तिच्या पोटातल्या कळा पुन्हा सुरू झाल्या. ती माशासारखी तडफडायला लागली. सिंधुताईंना तिची अवस्था बघवत नव्हती. असे बरेच दिवस जीवन मृत्यूशी लढा दिल्यावर एकदाचा ममताला आराम पडला. डोळ्यांनीही दिसायला लागले. प्रकृती सुधारू लागली आणि सिंधुताई ममतासह घरी आल्या. ममता सुखरूप परतली म्हणून आदिवासी वनवासींनी देवाला भंडारा केला, सर्वांना देवाचा प्रसाद दिला आणि ममता पुन्हा एकदा फैजापूरला जाऊन मंदिरात राहू लागली. तिची शाळा सुरू झाली. पण सिंधुताईंना मात्र सारखे ममताने पुण्यात शिकावे असे वाटायचे. 1 वर्ष त्या या गोष्टीचा विचार करत होत्या आणि एके दिवशी त्या पुण्यनगरीत पोहोचल्याच. विदर्भासारखीच पुण्यातही सिंधुताईंनी स्वतःची ओळख निर्माण केली. त्या पुण्यात आल्या त्यावेळेला बालगंधर्व नाट्य मंदिरात भारत रशिया कराराचा कार्यक्रम सुरू होता. भारताचे पुढारी, नेते, अनेक प्रतिष्ठित मंडळी तेथे उपस्थित होती. तिथे स्टेजवर जाऊन सिंधुताईंनी देशावरचे असे काही गाणे म्हटले जे प्रत्येकाच्या काळजाला जाऊन भिडले. इथेच त्यांची ओळख आकाशवाणी पुणे केंद्राच्या खरात साहेबांशी झाली, ज्यांनी सिंधुताईंना आकाशवाणीवर नेऊन त्यांचा गाण्याचा कार्यक्रम केला आणि तिथे त्यांची मुलाखतही झाली. हा कार्यक्रम ऐकून सिंधुताईंवर पत्रांचा पाऊस पडला. बालगंधर्वातच सिंधुताईंची ओळख रामप्रसाद परदेशी यांच्याशी झाली होती. रामराम मंडळी म्हणून स्टेज गाजवणारे हे वक्ते सिंधुताईंना वेगळे वाटले, म्हणून त्यांनी त्यांच्याजवळ जाऊन त्या पुण्याला कशा करता आल्या आहेत हे सांगून टाकले. त्यांनी ममताला पुण्यात शिकवायचे आहे, पण त्यांच्याकडे पैसे नाहीत हे देखील सांगितले. परदेशी साहेबांनी सिंधुताईंची श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष गोडसे साहेब यांच्याशी भेट घडवून दिली. गोडसे साहेबांनी ममताला सेवा सदन, लक्ष्मी रोड येथे प्रवेश मिळवून दिला. एवढेच नव्हे तर महिन्याकाठी लागणारा सर्व खर्च ट्रस्टने करायचा हे देखील ठरवून टाकले. ममता एकदाची पुण्याला शिकू लागली. सिंधुताई ज्या कामासाठी धडपडत पुण्यात आल्या होत्या ते काम आता झाले होते. आता त्या पुन्हा खानदेशात आल्या व त्यांच्या कामाला लागल्या. वनात फॉरेस्ट ऑफिसरांनी गरीब वनवासींवर अरेरावीचा धुमाकूळ घातला होता. जनतेचे रक्षकच भक्षक बनले होते. फॉरेस्ट ऑफिसरचं दारू पिऊन गोंधळ घालणे, तरुण मुलींची छेड काढणे, गरिबांना बेघर करणे असा सगळा गोंधळ सुरू होता. आणि म्हणून 15 जून 1985ला सिंधुताईंनी मेळघाटातील रहिवाशांच्या ज्वलंत समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्राणांतिक उपोषण सुरू केले. सलग 4 दिवस हे उपोषण सुरू होते. 84 गावातून लोक सिंधुताईंना बघायला येत होते.
लोकांनी निषेध म्हणून दूध विक्री बंद केली. वनवासींनी घरादारावर तुळशीपत्रच ठेवले होते. एवढेच नव्हे तर असंख्य गायी सुद्धा जंगलातून आपल्या वासरासह चारा न खाता पाणी न पिता सिंधुताईंजवळ जाऊन बसल्या होत्या. रात्री 8 वाजेपर्यंत कुडकुडत कडाक्याच्या थंडीत लोक मोर्चा काढून घोषणा देत होते. 84 गावातील वनवासी व आदिवासी समाज एकजुटीने आपापसातील भेदभाव विसरून सिंधुताईंच्या सत्याग्रहाला साथ देण्याकरता चिखलदऱ्याला झुंडीच्या झुंडीने लांबून लांबून पायी आला होता. उपोषणामुळे सिंधुताईंचे वजन घटले होते. डोळे लाल भडक झाले होते. त्यांच्या दोन्ही कानातून रक्त वाहू लागले होते. आता मात्र चिखलदऱ्याची गल्लीन गल्ली खवळून उठली. सारा चिखलदरा ढवळून निघाला. हाहाकार सुरू झाला. सर्व दुकाने, सोसायट्या, ऑफिसेस बंद झाली आणि अखेरीस 18 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजता दिल्लीवरून वायरलेस येऊन धडकला. सर्व अटी मंजूर केल्या गेल्या. फॉरेस्ट ऑफिसर्सचा थरकाप उडाला. फॉरेस्ट ऑफिसर्सनी माफी मागितली. गुन्हेगार ऑफिसर्सवर खटले भरले गेले. रात्री 10:30 वाजता सिंधुताईंचे उपोषण संपले आणि या प्राणांतिक लढ्यातूनही त्या विजयी झाल्या. सिंधुताई अजूनही गाण्यांचे कार्यक्रम करायच्या आणि त्यातून मिळालेल्या पैशांपैकी तिकीट वगैरेचा खर्च जाऊन बाकीचा पैसा त्या वनवासींसाठी वापरायच्या. अशाच एकदा त्या ममताला पुण्याला भेटायला गेल्या असताना तिथे त्यांनी बरेच कार्यक्रम केले. त्यांच्यावर पैशांचा पाऊस पडला. आदिवासींकरता कपड्यांचे व भांड्यांचे ढीकच्या ढीक जमले. त्यांचे पेपरमधून सुद्धा खूप कौतुक झाले. त्यावेळी जणू काही पुण्यात त्यांचेच वारे पसरले होते. असाच त्यांचा एक कार्यक्रम पाहून एक 28 वर्षांची 11वी शिकलेली व एका ठिकाणी टायपिस्टचा जॉब करणारी एक प्रभा नावाची मुलगी त्यांना भेटायला आली. तिचे वडील एसटी डेपोमध्ये कामाला होते. एकदा या प्रभाने सिंधुताईंना त्यांच्यासोबत तिला सुद्धा चिखलदऱ्याला नेण्याची विनंती केली. सुरुवातीला सिंधुताईंनी लक्ष दिले नाही, पण पुन्हा एके दिवशी प्रभा त्यांच्याकडे आली तेव्हा ती थरथर कापत होती. सिंधुताईने तिची चौकशी केल्यावर तिने सांगितले की तिच्या सख्ख्या मामाने, ज्याने घरात कोणी नसताना तिच्यावर बलात्कार करायचा 2 वेळा प्रयत्न केला होता, त्याने तिचे लग्न 5,000 रुपयात तिला विकत घेणाऱ्या एका अशा मुलाशी ठरवले होते ज्याची बहीण वेश्या व्यवसायात होती आणि लग्नानंतर ती प्रभाला सुद्धा वेश्या व्यवसाय करायला लावणार होती आणि याचा फायदा तिचा मामा सुद्धा उचलू शकणार होता. हे सगळे सांगून प्रभा खूप रडायला लागली. सिंधुताईंनी तिला आपण पोलिसांची मदत घेऊ असे म्हटल्यावर तिने साफ नकार दिला, कारण तिच्या बहिणीचे सासरे पोलिसात होते. ती फक्त तिला इथून कुठेतरी दूर नेण्यासाठी सिंधुताईंची विनवणी करत होती. सिंधुताईंना काहीच सुचत नव्हते, कळत नव्हते, त्यांचा निर्णय होत नव्हता. त्यावेळेस मात्र सिंधुताईंचा मानलेला मुलगा दीपक पुढे आला व त्याने थेट प्रभाशी लग्न करण्याची तयारी दर्शवली. हा दीपक सुद्धा पुण्याचाच, पण तो त्याच्या आई वडिलांपासून वेगळा झाला होता. एके दिवशी सिंधुताईंना तो भयानक अवस्थेत भेटला होता. त्यावेळेस त्याच्या तोंडातून सतत रक्त गळायचे, उभ्यानेच तो खाली कोसळायचा, डोकं फुटून रक्तबंबाळ व्हायचा. अशा भयानक परिस्थितीतून सिंधुताईंनी त्याला बाहेर काढले होते व त्या दीपकच्या आई झाल्या होत्या. 5 वर्षांनी मोठ्या असलेल्या प्रभाशी लग्न करण्याची तयारी दाखवणाऱ्या दीपकचे आज त्यांना खूप कौतुक वाटले. त्यांनी दीपक व प्रभाला नगरच्या एसटीत बसवून दिले. तिथून पुढे ती दोघे चिखलदऱ्याला सिंधुताईंच्या आदिवासी केंद्रात जाणार होती. दुसऱ्या दिवशी सिंधुताई देखील चिखलदऱ्याला पोहोचल्या. प्रभा सिंधुताईंकडे फक्त 4च दिवस राहिली, पण या 4 दिवसात प्रभाने मोकळा श्वास घेतला होता. पण एवढ्यातच तिचा मामा त्यांची चौकशी करत करत चिखलदऱ्याला येऊन पोहोचला. प्रभाने चिखलदरा पोलीस स्टेशनला त्याची लेखी कंप्लेंट केल्यावर तो तिथून निघून तर गेला खरं, पण पुण्यात जाऊन त्याने कॅन्टोन्मेंट कोर्टात प्रभाची आई शांताबाई डाके विरुद्ध सिंधुताई सकपाळ अशी केस केली, ज्यात माझी मुलगी प्रभा डाके मनोरुग्ण असून तिच्या मतिमूडपणाचा सिंधुताई सकपाळने फायदा घेऊन तिला चिखलदऱ्याच्या आदिवासी केंद्रात कोंडले आहे असे लिहिले होते. झाले. त्यामुळे 22 नोव्हेंबर 1985ला सिंधुताईंना अटक करण्यात आली. पुण्याच्या कोर्टात त्यांना हजर करण्यात आले. तिथे दीपकची प्रभाची साक्ष झाली. तिथे प्रभाने तिचे लग्न दीपकशी झाल्याचे सांगून टाकले. कोर्टाने प्रभाची डॉक्टरी तपासणी करण्याचे आदेश देऊन तिची रवानगी रिमांड होममध्ये केली. या सर्व प्रकरणामुळे सिंधुताईंची खूप बदनामी झाली होती. पेपरमधून त्यांच्या विरोधात बातम्या छापून येऊ लागल्या होत्या. सगळे त्यांच्याशी कसेही बोलू लागले होते, वागू लागले होते. त्यावेळी पुण्यात इतक्या ओळखी झालेल्या असूनही कोणी त्यांची साधी चौकशीही केली नव्हती. 5 डिसेंबरला सिंधुताई पुन्हा कोर्टात हजर झाल्या. यावेळेला मात्र डॉक्टरांच्या रिपोर्टमधून प्रभा मनोरुग्ण नसल्याचे सिद्ध झाले व तिला हवे तिथे ती जाऊ शकते असा आदेश कोर्टाने दिला. पण नियतीला हे मान्य नव्हते.
खुश झालेली प्रभा कोर्टाची पायरी उतरून दीपक व सिंधुताईंकडे येत असतानाच दिवसभर चाकू सुरे घेऊन असलेल्या प्रभाच्या मामाच्या चांडाळ चौकडीने तिला ताबडतोब गायब केले. सिंधुताईंनी आयुष्यभर कणाकणांनी मिळवलेली इज्जत त्यांनी या परक्या मुलांकरता उधळून लावली होती आणि एवढे करूनही प्रभा डाके नको तिथेच गेली. सिंधुताई आता काहीही करू शकत नव्हत्या. प्रभाला वाचवण्यासाठी पावलं उचलणं धोक्याचं होतं. पहिला धोका तर त्यांच्या आणि दीपकच्या जीवालाच होता आणि पुण्यातील एका प्रभासाठी चिखलदऱ्याच्या असंख्य लोकांना आहे त्याच परिस्थितीत ठेवून व निराधार सोडून मृत्यूला कवटाळणे सिंधुताईंना परवडण्यासारखे नव्हते. तरीही या परिस्थितीतून प्रभा स्वतःच्या हिमतीवर सुटका करून निघून येईल असे त्यांना वाटत होते. म्हणून सिंधुताई आणि दीपकने संपूर्ण 1 वर्ष तिची वाट पाहिली, पण ती काही आली नाही. त्यामुळे प्रभा प्रकरणाला त्यांना इथेच पूर्णविराम द्यावा लागला. नंतर सिंधुताईंनी एका आश्रमातील गीता नावाच्या एका अनाथ मुलीशी दीपकचे लग्न लावून दिले. मित्रमैत्रिणींनो, सिंधुताईंचे जीवन हेच मुळी 3 अंकी नाटक आहे. पहिला अंक शेणखताचा लढा नवरगाव फॉरेस्ट येथे देताना सुरू होतो. तर 10 दिवसांची ओली बाळंतीण असताना एक चिमुकला जीव पोटाशी बांधून बेशुद्ध अवस्थेत घराबाहेर काढताना पहिल्या अंकाचा पडदा पडतो. दुसरा अंक चिखलदरा येथील 78 सालातील भयानक परिस्थिती हाताळताना सुरू होतो. तर वनमंत्र्यांनी मंत्रालयात केलेली बातचीत आणि वनवासींना जीवनदान देताना दुसऱ्या अंकाचा पडदा पडतो. आणि तिसरा अंक पुण्यातील खळबळजनक प्रसिद्धीने सुरू होतो. तर प्रभा डाके प्रकरणात सिंधुताईंना पुण्याच्या रस्त्यावरील कुत्राही भुंकून शिव्या घालताना तिसऱ्या अंकाचा पडदा पडतो. मित्रमैत्रिणींनो, आज आपण जी गोष्ट ऐकली त्या गोष्टीचे नाव आहे मी वनवासी. या पुस्तकाच्या लेखिका आहेत सिंधुताई सपकाळ, ज्या या गोष्टीच्या नायिका सुद्धा आहेत. ही गोष्ट म्हणजे सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्रच आहे. मनुष्य हा नियतीच्या हातातले भावले आहे असे आपण बऱ्याच वेळेला ऐकतो किंवा म्हणतो, पण याच क्रूर नियतीशी झगडून जीवन जगणाऱ्याला वीर मानव म्हटले जाते. आणि अशी वीर माणसे हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच असतात. असेच एक सातपुड्याच्या कुशीतील एक प्रतिभा संपन्न व वादळी व्यक्तिमत्व म्हणजेच सिंधुताई सपकाळ. मित्रांनो, वनवासी हा शब्द 2 अर्थांनी लागू पडतो. एक तर वनात राहतो त्याला वनवासी म्हटले जाते, किंवा ज्याला या जगाच्या पाठीवर कुणीही नाही अशी व्यक्ती वनवासी समजली जाते. सिंधुताईंना हे दोन्हीही शब्द लागू पडतात आणि म्हणूनच त्यांच्या या पुस्तकाचे नाव आहे मी वनवासी. तर अशा या अनेक अडचणी सोसून न डगमगता खंबीरपणे प्रतिकूल परिस्थितीतही कंबर कसून उभ्या राहिलेल्या सिंधुताई सपकाळ यांची ही गोष्ट मी वनवासी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. गोष्ट आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात लवकरच एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.